अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। ईश्वरपुरात 16 वर्षीय विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला, 2 अल्पवयीन बालकांविरुद्ध गुन्हा। एकमेकांकडे रागाने बघण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून 16 वर्षीय विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना ईश्वरपूर येथे घडली। या प्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात 2 अल्पवयीन बालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास ईश्वरपूर हायस्कूलच्या पश्चिम गेटजवळील रस्त्यावर हा प्रकार घडला। फिर्यादी रयान इमान खाटीक, वय 16, राहणार राजेबागेश्वर जवळ, ईश्वरपूर, याच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला। दिनांक ऑगस्ट 11 रोजी एकमेकांकडे रागाने पाहिल्याच्या कारणावरून वाद झाल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे। याच कारणावरून आरोपींनी फिर्यादीवर हल्ला केला। कोयत्याच्या वारामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तसेच हाताजवळ व पाठीवरही मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। याशिवाय लाथाबुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचा आरोप आहे। जखमी रयान याच्यावर कृष्णा हॉस्पिटल, कराड येथे उपचार सुरू असताना डॉक्टरांच्या समक्ष ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विजय वीर यांनी वर्दी जबाब नोंदवला। त्यानंतर ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा प्राथमिक तपास पोहेको माने यांच्याकडे सोपविण्यात आला असून वरिष्ठांच्या आदेशाने पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश मिसाळ करीत आहेत। घटनेत कोयत्याचा वापर झाल्याचे पोलिसांनी नोंदवले आहे। ईश्वरपूर पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे।